स्वागत आहे तुमचं प्रेमगंध सिरीजमध्ये, जिथं प्रत्येक गोष्ट असते एका नव्या भावनेची. ही गोष्ट आहे एका अंध राजाची, एका जादुई फुलाची आणि त्या फुलाला शोधणाऱ्या एका धैर्यशील मुलाची. गुलबकावली हे फक्त फूल नव्हतं, ते होतं प्रेम, निस्वार्थता आणि सत्याचं प्रतीक. पण ते मिळतं फक्त त्यालाच ज्याचं मन अगदी स्वच्छ आरशासारखं असतं. आज सुरू होते ती गूढ, थरारक आणि जादुई गोष्ट. गुलबकावली भाग 1, अंधारातून प्रकाशाकडे. कधी काळी दूर एका डोंगराच्या कुशीत वसलं होतं एक सुंदर समृद्ध राज्य, सुवर्णपूर. नद्या स्वच्छ, रस्ते स्वच्छ आणि प्रजा सुखी. त्या राज्यावर राज्य करत होता राजा वीरसेन. दाट मिशा, तेजस्वी डोळे आणि सिंहासारखा करारी चेहरा. राजा वीरसेननं संपूर्ण आयुष्य प्रजेच्या सुखासाठी अर्पण केलं. परंतु वयाच्या 65व्या वर्षी त्याच्या डोळ्यांवर अंधाराचा पडदा पसरायला लागला. डॉक्टर आले, वैद्य आले, मंत्र वटवले, परंतु डोळ्यांचं उजेड हळूहळू हरवत चाललं होतं. माझं राज्य मीच पाहू शकत नाही, हीच सजा आहे का, असं म्हणत राजा वीरसेन मोठ्या आवाजात रडायचा. त्याच्या पत्नी राणी देवकला शांतपणे त्यांच्या बाजूला बसून डोळ्यातलं पाणी लपवत असायची. राजाला 4 पुत्र होते. चंद्रसेन मोठा, गतिशील बुद्धीचा पण शांत स्वभावाचा. प्रतापराज, रणभूमीतले सिंह पण थोडा अहंकार असलेला. विजयादित्य, गुप्तहेरासारखा चतुर, धूर्त. आणि सर्वात लहान अमरेंद्र, चतुर, प्रामाणिक, प्रेमळ आणि अत्यंत धैर्यशील. बाबा आता जगाला पाहू शकत नाहीत, अमरेंद्र मनात म्हणायचा. त्यांच्यासाठी काहीतरी करायलाच हवं. एका रात्री दरबारात एक म्हातारा साधू आला. डोक्यावर बांधलेला धुळकट कपडा आणि हातात त्रिशूळ, चेहऱ्यावर तेज. तो म्हणाला, राजा वीरसेन, तुझ्या डोळ्यांवरून अंधार हटवायचा असेल तर तुला मिळवावं लागेल गुलबकावलीचं फूल. सगळा दरबार थक्क झाला. गुलबकावली, चंद्रसेन म्हणाला, ते तर फक्त गोष्टीमध्ये ऐकलं आहे. गोष्टी ह्या सत्यावरूनच जन्मतात, साधू हसत म्हणाला. ते फूल एका जादुई जंगलात आहे. तिथे रक्षण करते एक परी, बकावली. ते फूल फक्त त्यालाच मिळतं ज्याचं मन निष्पाप आणि हेतू निस्वार्थी असतो. संपूर्ण राजमहालात कुजबूज सुरू झाली. राजा गप्प होता, पण अमरेंद्र उठला. त्याने बाबांचा हात हातात घेतला आणि म्हणाला, मी जाईन बाबा, मी ते फूल घेऊन येईन आणि तुमचं दर्शन पुन्हा जगाला होईल. राजमहालाच्या पटांगणात सावळा संधिप्रकाश पसरलेला होता. राणी देवकला शांत उभी होती. डोळ्यात अश्रू नव्हते, पण काळजावरची जडभारी स्पष्ट दिसत होती. अमरेंद्र तिच्यासमोर शांतपणे उभा होता आणि दोघांमध्ये शब्द नव्हते, फक्त नजरेतून चाललेला संवाद होता. काही क्षणांनी राणीने पुढे होत त्याच्या कपाळावर हात ठेवला. तिचा स्वर गहिवरलेला नव्हता, पण ठाम होता. अमरेंद्र, तू एका अशक्य वाटेवर निघतो आहेस. माझ्या आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत, पण या प्रवासात तू स्वतःलाही हारू नकोस. जे शोधतोयस ते सुंदर आहे, पण ज्यासाठी चाललायस ते तुझ्याही मनापेक्षा मोठं आहे. त्याने तिच्या पाया पडताच तिने त्याला उचललं आणि अलगद पाठ थोपटली. मग तो मागे वळून निघाला. प्रवेशद्वाराजवळ त्याच्यासाठी सज्ज ठेवलेली राजशाही तलवार, झळाळती ढाळ आणि हिरेजडित वस्त्रांनी भरलेला पोशाख त्याच्याकडे पाहत होता. सेवक वाट पाहत होते की तो ती वस्त्र स्वीकारेल, पण अमरेंद्रने नुसतं एक वार डोळे फिरवले आणि मान हलवत पुढे केला. त्याच्या अंगावर फक्त एक मजबूत हलकं वस्त्र होतं, प्रवासासाठी सोयीचं आणि लवचिक. कमरेला कातडीचा पट्टा, पाठीवर हलकी झोळी, ज्यात एक छोटंसं जलपात्र, काही औषधी वनस्पती आणि आईने ओवलेला काळा अभयमंत्र. राजपुत्र असूनही त्याचा पोशाख तसंच शस्त्र अतिशय साधी होती, कारण त्याचा हेतू युद्धाचा नव्हता. मी लढायला जात नाही, त्याने माघारी वळून फक्त एवढंच म्हटलं होतं. मी ते फूल प्रेमाने मागायला चाललोय. प्रवेशद्वाराजवळ त्याचे 3 भाऊ उभे होते, चंद्रसेन, प्रतापराज आणि विजयादित्य. त्याच्याकडे पाहून त्यांनी एकमेकांकडे नजर टाकली आणि ते जे बोलले त्यात चेष्टा नव्हती, फक्त त्यांच्या स्वभावाचं प्रतिबिंब होतं. प्रतापराज पुढे आला
हसत म्हणाला, ह्या वाटा सोप्या नाहीत अमरेंद्र, पण तू निवडलेला मार्ग, तू जर कुणाला पार करता आला तर ते फक्त तूच असशील. विजयादित्यने भुवया उंचावत विचारलं, तू खरंच विश्वास ठेवतोस का की परी तुला ते फूल देईल? तुझ्या हेतूत जर प्रामाणिकपणा असेल तरच तुझ्या पावलांना दिशा मिळेल. चंद्रसेन फक्त पुढे आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, फूल मिळो न मिळो परत यावंस, कारण तू फक्त आमचा भाऊ नाहीस, तू आमच्या वंशाचा मान आहेस. हे शब्द ऐकताच अमरेंद्रच्या डोळ्यात एक क्षण भरून आला, पण त्याने ते थांबवले नाहीत. त्याने मान डोलावली आणि कुठलाही दिमाग न घेता राजगडाच्या उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवलं. काळ्या दगडाची वाट, उंच उंच झाडं, हिरवट धुकं आणि पक्ष्यांचा अगम्य आवाज. पहिल्या दिवशी त्याला भेटला एक ससा, पाय मोडलेला, झाडाच्या ढोलीत लपलेला. अमरेंद्रने त्याला झोळीतून तांदूळ खाऊ घातले, झाडाचं पान फाडून पट्टी बांधली. ससा म्हणाला, तू खूप वेगळा आहेस. तुला गुलबकावलीपर्यंत पोचायचं असेल तर झऱ्याच्या मागच्या दगडावर थाप दे, वाट उघडेल. तो पुढे गेला. झऱ्याच्या मागे दिलेल्या ठिकाणी एक दगड होता. त्याच्यावर कोरलेलं होतं, स्वार्थ नसलेल्याला मी वाट दाखवीन, गर्व असलेल्याला मी गोंधळवीन. अमरेंद्रने हात ठेवला आणि दगड सरकला. एक लहानशी पायवाट दिसली, पिवळसर प्रकाशात न्हालेली. जादुई वनात त्याचा प्रवेश झाला. जंगलात झाडं बोलायची. कोण तू? एका वृक्षाने विचारलं. राजा वीरसेनचा मुलगा. माझ्या वडिलांचं अंधत्व दूर करायचं आहे. तुझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे का? ते माझं विश्व आहेत. झाडं हसली. वाऱ्यानं त्यांची पानं नाचू लागली आणि एक उंच लांब झाड त्याला म्हणालं, तू पुढे जा, पण पुढचं संकट तुझं मन डाचेल. दुसरं संकट, तळकोपऱ्यातला आरसा. एका गुहेत आरसा होता. आरशात अमरेंद्रनं पाहिलं. त्याला एक सिंहासारखा मुकुट, तलवारी, सोनेरी वस्त्र आणि त्याचं मन सांगत होतं, राजा हो, तुलाच सगळं मिळवायचं आहे. पण अमरेंद्रने डोळे मिटले. माझा हेतू हा नाही. मी इथं कुणालाही हरवायला आलो नाही. मला फक्त बाबांसाठी फूल हवं आहे. अचानक आरसा फुटला आणि त्याच्या मागून एक वेगळी वाट उघडली. एक पायरी परीच्या बागेकडे. तो आता एका टेकडीवर पोचला होता. समोर हिरवीगार बाग आणि हवेत दरवळणारा सुगंध. जणू प्रत्येक श्वासात गाणी भरलेली. आणि तिथं खूप दूर धुसर एका पांढऱ्या जगातली परी बकावली त्याच्याकडे पाहत होती. तिचं पंख फडफडलं आणि ती हसली. ही होती आजची कथा, प्रेमगंधमधली एक भावनांनी भरलेली सुरुवात. बकावलीचा प्रवास आता खऱ्या परीक्षेच्या उंबरठ्यावर उभा आहे. मला काय वाटतं, हीच ती पांढऱ्या जगातली परी खरंच गुलबकावली आहे का, की फक्त तिचा एक छायारूप जी अमरेंद्रची परीक्षा घेण्यासाठी समोर आली आहे? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचं उत्तर, तुमच्या भावना आणि गुलबकावलीबद्दलची तुमची कल्पना ऐकायला आम्ही आतुर आहोत. ही होती प्रेमगंधमधली एक भावनांनी भरलेली सुरुवात. गुलबकावलीचा प्रवास आता खऱ्या परीक्षेच्या उंबरठ्यावर उभा आहे. पाहूया पुढे काय घडतं. अशीच प्रेमगंधाने भरलेली गोष्ट तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि हो, पुढचे भाग चुकू नये म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात अमरेंद्र आणि परीचं पहिलं संभाषण, एक धोकादायक वेळींचा सापला आणि एक गूढ प्रश्न. तू प्रेमाने आलास, पण प्रेम द्यायला तयार आहेस का? आपले भेट लवकरच पुन्हा होईल प्रेमगंध सिरीजमध्ये. बघत रहा प्रेमगंध सिरीज, जिथं प्रत्येक गोष्ट असते मनाला हलवणारी आणि आत्म्यात उतरून जाणारी. धन्यवाद.